बहिणीनो, आज तुळजापूरला गेलती, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि माझ्या लक्षात होतं बरं का, तर तुम्ही म्हणसाल काय लक्षात होतं कैदत आहे तुझ्या. तर बघा आज ओंकार लय नाराज झाला या, कारण की नाराज होण्यासारखं झालंय माझ्याकडं. त्याची इच्छा होती की मी येता येताच म्हणजे तुम्हाला आता उघड उघड बोलते, आज ओंकारचा होता वाढदिवस, लक्षात होतं, माझ्या होतं, ह्यांच्या होतं. ह्यांनी म्हणलं पण होतं अगं जाता जाता नेऊया केक. मी काय म्हणलं, जाता जाता जर आपण केक नेला तर म्हणजे काय चव राहणार नाही त्यात, त्यापेक्षा घरी जाऊया, त्याला वैसे नाराज होऊ द्या म्हणलं. नाराज झाल्यानंतर ना तुम्ही जावा महोदाला आणि महोदास ना जाऊन केक घेऊन या, मग आपण त्याला एक भारी म्हणजे भारी एक सरप्राईज देऊ म्हणलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद असा खळखळून आला पाहिजे. कशाचा आनंद आला, हिच्या बोलण्याने गेलं रागाला, ती बसले चुलते जाऊन तिथं ते माग जाऊन बसलाय म्हणजे बोलल्यापासून. माझा वाढदिवस तुम्ही का करत नाही ही शब्द. आणि एक तर आम्ही रात्री गेलो होतो तुळजापूरला, ही तर तुम्हाला माहितच आहे, सगळ्याला माहितच आहे. पण यायला आम्हाला वेळ झाला हो. त्याला आम्ही सांगितलं होतं सरासरी 11 वाजेपर्यंत घरी येतो, आल्या आल्या आपण दोघं जाऊन केक फेक घेऊन येऊ म्हणलं. तुला हॅपी बर्थडेचं काय साहित्य लागतंय ते, जर त्या वर्षी साधं सिंपल करतोय तसं ह्या वर्षी बी साधं सिंपल करू म्हणलं. पण साधं नाही केलं. घरी वाजल्या 5:30 पावणे 6, त्यामुळे गडी गेला लय रागाला, लय म्हणजे लय रागाला गेलाय. आणि मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यातनं दाखवतो बरं का, जरा असं म्हणजे दिसत नाही घरातलं कंडिशन सगळंच. पाऊस चालूच आहे, आता जरा उघडलाय पण निपार झालाय पाऊस. वय अहो जो राहताना आपलं घर तुम्हाला सांगितलेलं बघा, ह्या वाही वल्लगार आहे. तुम्ही माणसाला आपली खोटं बोलतो, खोटं बोलायचा काय विषय नाही. परवा आपल्या घराला उपाळ लागलो होतं, सगळं वल्लगार आहे. अजून पण ओला आहे बरं का या काही, सगळं पाणी येतं या इकंड घरात, त्या इकंड तर सगळं येतंय पाणी. आणि ह्याच्यामुळे जरा हे हडकतंय. तर तुम्हाला दाखवायचा मुद्दा, त्याला आपण सरप्राईज म्हणजे देज होतं की ह्या काही असं आहे, यावर्षी आपल्याला जुळतंय असं आपण केलंय. ते करता कसं झालंय सजावट सांगा, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का. आपल्याला काही लय जुळलं नाही, पण जसं येतंय तसं आपण जुळवलंय. आणि कोणी केलंय हे सगळं आता सगळ्यात जास्त श्रेय म्हणलं तर आमच्या दादूच आहे. यातलं आपल्याला फुगवा फिगवायचं काही कळत नाही, आपण गावाकडली माणसं. दादूचं कसं आहे, दादू मोबाईलवर बघतो व्हिडिओ, हॅपी बर्थडेचं कसं असते तर काय गाणी पिणी तयार करताना त्याला ती कळते, त्यानं बरोबर सगळं केलं. अहो पण जावा आता हळूच ओंकारला गोड बोलून तुम्ही घेऊन या. आणि ते आल्यानंतर ना ऐका की ती आला का नाही, त्याच्या माहित आहे मी गेलो तर येणार ना, तुम्ही जावा आणि नुसतं म्हणा चल मम्मीला काय झाले असं नुसतं म्हणा ती येतं या. ते आल्यानंतर ना त्याच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे ते आपल्याला बघायचं. बहिणीला पहिलीच वेळ आहे अशी साजरा करायची माझ्या लेकरांना. झालं वाढदिवस लेकरांचं दोन्ही पण घालतोय, पुरीचं पण म्हणजे ताईचं पण घालतोय, पण असं सजावट कधीच नाही. आहे आपलं खुर्ची मांडायची, डबल ठेवायचं, केक ठेवायचा, कापायचं, झालं म्हणायचं, झालं विषय संपला. पण आता काय नाही, जंगी बेत केलाय निस्तर रेगील पैकी. ती पण तुळजापूरनं येऊन शिना लेकाला सरप्राईज दिलाय, करत नाही म्हणून सांगितलं, पण शेवटी करायचं ते केलंय. बरं जावा या जावा घेऊन शिना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू द्या. जा 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 जा. बघा अंधार हाय, चालली मी कुठं हाय का हाय बघते आता. चल घे हो बाबा, बघा कसा झोपलाय. चल गे चल, असू दे, एवढ्या वर्षी वाढदिवस नाही केला, पुढल्या वर्षी चांगला करू गे. राडा काय झाले, चल घ्या रे. बर चल 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 जेवण करायचं, रागाला का जायचंय. चपात्या केलेल्या मस्तपैकी, भाजी केली, वांग्याची सुकी, पिवळं बटाटू केले मस्तपैकी, दोघ जण जेवण करू. रडा लागला खरंच तू. काय रडायला, जाऊया बरं का बहिणीनो घरी. पाय उचलत की डाबाला धडकाव इकडे. थांब हळू थांब. आता मी हळू उडायला सांगते, हळू उडायला जाऊ. काय काय दिसतंय ते मला सांगायचं. तुझा वाढदिवस काय आम्ही करणार नाही, तुला मगाशी सांगितलंय. तुझ्या मोर फक्त ताट वाढून ठेवले, तेवढं गपचूप खायचं, ताट वाढून ठेवलेलं आहे. सोडू का हळू सोडतीया काय. उघड
हळूच उघडून बघ पोर काय कसं काय म्हणणार यायला उशीर झाला म्हणून काय झालं पडत्या पावसात तुझ्या का आणलंय कसं वाटतंय वाटलं का तर चला आपण साजरा करून घेऊया पाऊस पडायला लागलाय पण मेन आपली राहिली ताय तर अगोदर ह्याचा वाढदिवस करायला अगोदर ताईला नाही पाठवूया आणि ताईला आल्यानंतर मग केक कापू मग काय तर ती पाहिजे ना पहिल्यांदा नाही तर सगळ्याला मग लई रेडी करेल ती नसल्यावर एक हे असं आणलं या साधा आणलाय आणि आपल्या आता हिचं उद्यापासून चालू होणार आहे नवरात्र आपण दोन पाणी काढलंय त्यामुळं बिगर अंड्याचा केक आणलाय गावाकडल्या भाषेत बरं का त्यांना आपण ज्या दुकानात घेतो त्यांना सांगितलं होतं दसरा काढलाय आपल्याला त्या अंड्याचं चालत नाही बिगर अंड्याचं असला तर द्या अशी 3 दुकानं फिरले एका दुकानात भेटला ते बी त्यानं स्वतः बनवून दिला बनवून देतो अर्धा पाऊण तास तिथं थांबलो आणि मग घेऊन आलो अरे असू दे बाळा तुझ्या करता नाही करायचं तर करायचं कोणा करता आणि आम्ही पहिल्यापासून म्हणतोय आमच्या जीवनात काय सुख असेल ते आमची 2 लेकरं जायचे लेकरासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी हो आतापर्यंत तुम्हाला मी मागायला म्हणलंय आपलं सगळं असेल ते साधं सिंपल होतं पण यावेळेस लेकरांकरता खास सरप्राईज म्हणलं थोडं तरी काहीतरी तर बहिणीनं माझ्या अंकार जलमल्यापासन दादू जलमल्यापासन काय जलमल्यापासन हे तिन्ही पण लेकरांचा असा वाढदिवस झाला नाही तसा माझ्या वंकूला आज सरप्राईज दिलंय माझ्या परिस्थितीनं माझ्या वंकूला आज त्याच्या मनाजोग जसं त्याच्या दोस्तांचं होत होतं असंच होत होतं ना बरं वाटतंय वंकू तर दोस्तावर तुम्ही म्हणसाल बर्थडेचा कार्यक्रम आहे माणसं का नाही ती कारण माणसं का आली नाही ती बाहेर पाऊस चालू आहे भरपूर सगळे चिक्कल झालाय आणि लेट बी झालंय जास्त त्यामुळे कोण नाही हाही आपल्या घरातल्या घरात साजरा करायचा आहे बघा काय म्हणची फिंचील बघ माझ्या लेकराला चांगलं आयुष्य लागू दे चांगलं सर्व्हिसला लागू दे जॉबला लागू दे मी ती म्हणलंय की माझा जॉब लाल गाडीच्या दिव्यातनं फिरू दे माहित आहे का तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं ना पाट पाट म्हणलं होतं रागाला गेलता बा काय करायचं आता राग बसला बर चला चला वसरू द्या आणि आपली इथं वाघीन अजून रागातच आहे बघा तुंबरून जाय झोपेत न उठली आताशी निसते आहो कुठून आता नाही सकाळ सकाळ उठून सकाळ उठून घेऊन का ठीक आहे मगाशीच घेतलं ना हाय असंच ठेव डोक्यात मग कसं वाटलं मग मी सरप्राईज एक नंबर आहे ना तुम्ही काय त्यात ठेवलं का पेढाय खातोय आपलं तोंड वासून खाऊ दे की ताई तू दादाला ओळखती का नाही नुसते आरती ओळ बाकीच राहू दे बघ ओंकार एवढी बारकी आहे पण जीव लावणारी बहीण आहे जरा पुढची माग सारा केक केक कापायची ताईची लय गडबड चालू आहे तर दादू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू ओंकार हॅपी बर्थडे टू यू दादूला ती फिर ना ताकद लावून काय नाही सगळं फुसक बार झालं तर कापा ओंकार केक झालं तर मित्रांनो दादून गडबडीत काय झालं त्याचा लेबल काढला नव्हता निसता असं करायचं त्यामुळे ते काय उडलं नाही आणि उडला आता लेकरांची पुढे पडायची पण त्या ओंकारला पण केक राहून दे ताईला राहून दे रे दादू तू खा काय
धरावं मला लेकराला चारू द्या. चारा चारा ओंकारला केक चारा. तर ओंकारचा वाढदिवस कसा झाला बघा ताई. हा ताईने केक चारला नाही की आणि सगळ्यात झाल्यानंतर बघा ओंकार तुझा नाणी आहे बघा आता आलाय. सगळं झाल्यावर झाल्यावर नाणी असतो. तिला हसू आलं तिला पटलं तिला हसू आलं. सगळं झाल्यानंतर नाचतं तर असू द्या झाल्यावर तर येते ना. तर झाला आपल्या ओंकारचा फायनली आज वाढदिवस. तर कसा झाला कसा नाही तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही कसा केला कसं नाही ते सांगा बरं कमेंट मध्ये. पहिल्यांदाच असं केलं ओंकारचं पुसके आम्हाला रागाला गेलता वाघ. जाऊन शिना चुलत्यापाशी झोपला. राहून द्या म्हणला माझा नाही वाढदिवस तुम्हाला करायचं तर नका करू म्हणला. राहून द्या मग जाऊन झोपला. जीवतोय कुठं बोलतोय तर कुठं काहीच नाही. ती बसला तोपर्यंत आम्ही कना ही सगळं घेतलं करून शिना. त्याच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच होता. काय वळायला लागत नाही.